इराण, अमेरिका आणि इस्रायल संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी आपल्या 3,500 सैनिकांची फौज पश्चिम आशियात पाठवली आहे. तर वेलकम टू हेल म्हणत इराणकडून ह्या सैनिकांचं स्वागत करण्यात आलंय. दोन्ही बाजूला या संघर्षाचा फटका बसत असला तरी कोणीही हार मानायला तयार नाही. अर्थातच या युद्धाचे तीव्र परिणाम जगाला भोगावे लागत आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मुझ चोक करून इराणने जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था वेठीस धरली आहे. आता तर इराणने अमेरिकन कंपन्यांना टार्गेट करण्याची थेट धमकी दिली आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल अशा टेक जायंट्स कंपन्यांची नावं आहेत. इराणकडून या हल्ल्यांना सुरुवात झाल्याची माहिती सुद्धा देण्यात येते. यासोबतच होर्मुझच्या माध्यमातून इराण आता जगाचं इंटरनेट सुद्धा बंद करू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. पण हे कसं होऊ शकतं? फक्त व्यापारी किंवा एनर्जी चोक पॉईंट असलेलं होर्मुझ डिजिटल चोक पॉईंट कसं होऊ शकतं पाहूयात या व्हिडिओमधून. इराणचं मिलिटरी युनिट इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थातच IRGC कडून संपूर्ण जगाला हादरवणारी धमकी देण्यात आली आहे. इराणी न्यूज एजन्सी तस्नीमकडून IRGCचं स्टेटमेंट देण्यात आलंय. मध्य पूर्व आशियात कार्यरत असलेल्या अमेरिकन टेक आणि एरोस्पेस कंपन्यांना इराणकडून टार्गेट करण्यात येईल. 1 एप्रिलला संध्याकाळी 8 वाजल्यापासून हे हल्ले सुरू होतील असं या स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलंय. इराण भारतापेक्षा 2 तास मागे असल्यामुळे भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री 10 पासून हे हल्ले होण्याची शक्यता आहे. इन्स्टा, फेसबुक आणि व्हॉट्सअपची पॅरेंट कंपनी मेटा, ॲपल, HP, मायक्रोसॉफ्ट, गुगल, इंटेल, सिस्को, बोईंग, ओरॅकल, IBM, डेल, पॅलेंटिर, एनव्हिडिया, JP मॉर्गन, टेस्ला, GE, स्पायर सोल्युशन्स, G42 अशा 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जाते. आपला जीव वाचवण्यासाठी या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी तिथून बाहेर पडावं असा इशाराही इराणकडून देण्यात आलाय. बहरीनमधील ॲमेझॉन कंपनीच्या AWS इमारतीवर इराणने हल्ला केल्याची बातमी नुकतीच काही माध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. इराणच्या या धमकीला अमेरिकेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय. अमेरिकन आर्मी इराणच्या कोणत्याही हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर द्यायला तयार आहे. इराणचे मिसाईल आणि ड्रोन हल्ले 90% कमी झालेत असं अमेरिकेकडून सांगण्यात आलंय. तर इराणकडे हल्ला करायला आता राहिलंच आहे काय? ते खेळण्यातल्या बंदुकांनी हल्ला करणार आहेत का? अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची खिल्ली उडवली आहे. पण दिलेल्या वेळेच्या आधीच हल्ल्यांना सुरुवात झाल्यामुळे इराण आता शांत बसणार नाही असंच दिसतंय. इराणच्या या थेट धमकीमुळे फक्त मध्य पूर्व आशियाच नाही तर संपूर्ण जग एका डिजिटल क्रायसिसमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. यामागे एक मोठं कारण असल्याचं सुद्धा म्हटलं जातं. जे स्ट्रेट ऑफ होर्मुझ गेल्या काही दिवसांपासून एनर्जी चोक पॉईंट म्हणून समोर आलंय तेच होर्मुझ आता डिजिटल चोक पॉईंट होण्याची शक्यता आहे. होर्मुझ मार्गातून फक्त जगातलं कच्चं तेल आणि गॅसच जात नाही तर या मार्गाखाली इंटरनेट केबल्सही टाकलेले आहेत. जर या प्रदेशात तणाव वाढला आणि या केबल्सना नुकसान झालं तर भारतासह संपूर्ण जगात इंटरनेट स्पीड कमी होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतायत. जगातला इंटरनेट हे फक्त सॅटेलाइटद्वारे ऑपरेट होत नाही. सॅटेलाइटद्वारे फक्त डेटा ट्रॅफिक मॅनेज केलं जातं, पण 95 ते 97% डेटा फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे हस्तांतरित होतो. व्हॉट्सअप चॅटिंग, इन्स्टा स्क्रोलिंग ते ऑनलाईन स्ट्रीमिंगपर्यंत सगळ्याच गोष्टी याच फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे चालतात. पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागावरील 71% महासागराच्या जमिनीवर या केबल्स टाकण्यात आल्यात. या केबल्स भारताला युरोप, पश्चिम आशिया आणि उर्वरित जगाशी जोडतात. त्यामुळे या केबल्स भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जातात. पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान या आखाती भागातील जलक्षेत्रात जगातले सगळ्यात बिझी इंटरनेट रूट्स आहेत. यातलाच एक रूट म्हणजे युरोप एशिया कॉरिडॉर. CME-V, AAE-1, EIG, IMEWE यांसारख्या प्रमुख केबल सिस्टम्स या प्रदेशातून किंवा त्याच्या जवळच्या भागातून जातात. याच केबल्सच्या माध्यमातून भारत, युरोप, आफ्रिका आणि पश्चिम आशिया यांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर डेटा ट्रान्सफर होत असतो. या सिस्टीम्सपैकी काही सिस्टीम्सला जरी पश्चिम आशियातील संघर्षामुळे धक्का पोहोचला तर त्याचे गंभीर परिणाम इंटरनेट सेवेवर होऊ शकतात. अशा परिस्थितीत सर्वाधिक धोका असलेल्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. भारताची बहुतांश आंतरराष्ट्रीय इंटरनेट बँडविड्थ अरबी समुद्र आणि आखाती प्रदेशातील केबल्समधून जाते. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ जर संघर्ष पेटला तर या डेटा रूट्सवर थेट परिणाम होईल. ज्याप्रमाणे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून केप ऑफ गुड होप मार्गे मालाची ने-आण करणं हे जसं परवडणारं नाही, त्याचप्रमाणे आखातातील डेटा ट्रॅफिक मॅनेजमेंट पॅसिफिक सारख्या लांबच्या मार्गांना वळवणं सुद्धा प्रत्यक्षात आणणं कठीण आहे. त्यामुळे डेटा लेटन्सीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. याचा थेट परिणाम इंटरनेट स्पीडवर होऊन इंटरनेट स्लो होण्याचा धोका जास्त आहे. आजकाल आपल्याला मोठमोठ्या साईजच्या फाईल्स
इंटरनेटवरून डाउनलोड करण्यासाठी अवघ्या काही सेकंदांचा वेळ लागतो. त्याची आपल्याला सवय सुद्धा झाली आहे. पण हाच वेळ जर थोड्या प्रमाणात जरी वाढला तरी त्याची चेन रिॲक्शन वैयक्तिक डेटा वापरापासून मोठमोठ्या कंपन्यांचा कारभार संथ गतीने होण्यापर्यंत जाऊ शकते. YouTube, Instagram आणि इतर वेब ब्राउझिंगवर बफरिंग वाढू शकतं. तसंच व्हिडिओ कॉल आणि क्लाउड सर्व्हिसेस मोठ्या प्रमाणावर प्रभावित होऊ शकतात. शेअर बाजार आणि हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग सारख्या क्षेत्रांमध्ये जिथे मिलीसेकंदांना महत्त्व असतं तिथे मोठा आर्थिक धोका निर्माण होऊ शकतो. इतकंच नाही तर आज भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या ऑनलाईन पेमेंट सर्व्हिसेसवर सुद्धा मोठं संकट येण्याचं भाकीत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. भारताचं IT आणि आउटसोर्सिंग क्षेत्र सुमारे $250 अब्ज इतकं मोठं आहे. भारतातील कंपन्यांची अमेरिकन आणि युरोपियन क्लायंटसोबतची रिअल टाईम कनेक्टिव्हिटी याच फायबर ऑप्टिक नेटवर्कवर अवलंबून आहे. त्यामुळे हे नेटवर्क तुटलं तर कंपन्यांना मोठं नुकसान होऊ शकतं, ज्यामुळे इतर देशांसोबत असलेले सेवा करार तुटण्याची आणि आर्थिक दंड बसण्याची भीती कंपन्यांना आहे. या व्यतिरिक्त आखाती देशांकडून होणारे रेमिटन्स आणि स्विफ्ट सारखे बँकिंग व्यवहार सुद्धा यामुळे मंदावू शकतात. पण होर्मुझमधल्या संघर्षामुळे इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प होईल का? तर नाही. जर फायबर ऑप्टिक केबल्स तुटल्या तर इंटरनेट ट्रॅफिक आपोआप दुसऱ्या मार्गानं रिरूट म्हणजेच वळवलं जातं. पण यासाठी अतिरिक्त किंमत मोजावी लागते. पण रिरूटिंगमुळे पर्यायी मार्गांवरचा भार वाढेल, ज्यामुळे सध्या जग ज्या इंटरनेटमुळे बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावतंय तो वेग बैलगाडीच्या स्पीडवर येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या तरी हा संघर्ष लवकरात लवकर थांबणं ही जगाची आणि काळाची गरज आहे, एवढं मात्र नक्की. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.